भोंदूघरात प्रकरणात 11 ठिकाणी ईडीनं छापे टाकले। नाशिक पुण्यासह शिर्डीमध्ये ईडीनं छापेमारी केली आहे। नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर शिर्डी पुण्यामध्ये प्रत्येकी 3 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहे। भोंदूघरात प्रकरणात ही महत्त्वाची अपडेट समोर येते। 11 ठिकाणी ईडीनं आता छापे टाकले असल्याची माहिती मिळते। नाशिकमधील भोंदूघरात प्रकरणात ईडीकडून छापेमारी करण्यात येते। भोंदूघरात प्रकरणात ही छापेमारी सुरू झाली आहे। ईडीकडून नाशिक असेल, पुणे असेल, शिर्डी असेल या ठिकाणी ही छापेमारी करण्यात येते। नाशिकमध्ये 5 ठिकाणी, शिर्डीमध्ये आणि नाशिकमध्ये प्रत्येकी 3 ठिकाणी ईडीकडून आता छापेमारी करण्यात आलेली आहे। खरातच्या नाशिकमधील तृप्ताबाला निवासस्थान आणि ब्रह्मसदन फार्म हाऊसवरती ईडीनं छापे टाकलेत। भोंदूघराचे समता पतसंस्थेवरही ईडीने छापेमारी केलेली आहे। नाशिकमधल्या समता पतसंस्थेसोबतच आणखी एका पतसंस्थेत देखील ईडीकडून सर्च ऑपरेशन हे सुरू करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे भोंदूघराच्या घरी आयटीकडून देखील छापेमारी करण्यात आलेली आहे। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून ही छापेमारी करण्यात आलेली आहे। आर्थिक व्यवहार आणि बेनामी संपत्तीबाबत इन्कम टॅक्सकडून हा तपास आता सुरू झालाय। तृप्तबाला बंगल्यामध्ये तासाभरापासून आयटीची 2 पथकं दाखल झाली आहे। आयटी आणि ईडीकडून संयुक्तरित्या कारवाई सुरू असल्याची माहिती मिळते। याआधी आपण पाहिलं होतं भोंदूघराच्या मुलाला ज्यावेळेस पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्या दरम्यान मुलानं घरात मोठ्या प्रमाणात कॅश यायची हे कबूल केलं होतं आणि त्यानंतरच आता आपण पाहतोय भोंदूघराच्या घरी आयटीकडून ही छापेमारी जी आहे ती सुरू झालेली आहे। अनेक बेनामी मालमत्ता जी आहे ती भोंदूघरातकडे असल्याचं कळतंय। अनेकांच्या जमिनी भोंदूघरातनं बळकावल्या असल्याची माहिती आहे। अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यानं गंडा घातलेला आहे आणि त्यानंतरच आपण जर पाहिलं तर तृप्तबाला या बंगल्यामध्ये तासाभरापासून आयटीचं पथक हे दाखल झालेलं आहे आणि आयटी आणि ईडीकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यास आता सुरुवात झालेली आहे। भोंदू अशोक खरातची 100हून अधिक खाती समता पतसंस्थेमध्ये आहेत आणि 60 कोटींहून अधिकचा गैरव्यवहार जो आहे तो या पतसंस्थेच्या खात्यातून झालेला आहे आणि ही खाती जी आहेत ती अनेक खातेदारांच्या नावाने आहे। मात्र त्याचा नॉमिनी जो आहे तो अशोक खरात होता आणि आता ईडीचं पथक जे आहे ते या समता पतसंस्थेमध्ये चौकशीसाठी दाखल झालेलं आहे। गेल्या 1 ते 1.5 तासापासून ईडीचं पथक जे आहे ते चौकशी करत आहे। खरं तर खाजगी वाहनातून हे सर्व पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालं। राहत्याची ही शाखा आहे समता पतसंस्था आणि त्यामध्ये ईडीचं पथक जे आहे ती या खात्यांची चौकशी जी आहे ती करते आणि व्यवहाराची देखील माहिती घेत आहे। एकंदरीत जर बघितलं तर जवळपास 57 खातेदारांचे 57 जणांचे 100 खाती जी आहेत ती या समता पतसंस्थेमध्ये आहे आणि त्याचा नॉमिनी हा अशोक खरात आहे। अनेक व्यवहार जे आहेत ते खरेदी विक्रीचे जमिनीचे याच पतसंस्थेच्या खात्यातून झालेले आहेत। कॅमेरा पर्सन नागनाथसह मनोज गाडीकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर।